नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सध्या विषय घेऊन आलोय नितेश राणे, कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. अतिशय आपण त्यांनी कडवेपणा जो म्हणतात तो ह्या निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या आधी ज्या ज्या प्रचार सभा झाल्या किंवा काही आंदोलनं झाली आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातनं जी भूमिका कट्टरपणे वठवायची होती ती ज्यांनी वठवली, असे वठवणारे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांच्याविषयीच आज विश्लेषण करायचे, कारण ते मंत्री होत आहेत. मंत्रिमंडळाचा आता विस्तार होईल. मंत्रिमंडळामध्ये राणे कुटुंबातले नितेश राणे हे असणार हे जवळजवळ निश्चित आहे भारतीय जनता पक्षाकडून, आणि ते कॅबिनेट मंत्री असणार. विषय येतोय हा कट्टर हिंदुत्ववाद त्यांचा हा दाखवण्यासाठी होता. इथनं पुढच्या काळात मंत्री होणार आहेत. ते मंत्री झाल्यानंतर तोच कट्टर हिंदुत्ववाद असणार का त्यांच्यामध्ये, का रिव्हर्स? कारण हे महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. अजितदादांची भूमिका कशी होती? बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद, धार्मिक वाद ह्याच्या बाबतीत त्यांनी विरोधी भूमिका घेतलेली होती. फुले शाहू आंबेडकर म्हणा लागले ते ठीक आहे, फुले शाहू आंबेडकर सगळ्यांचेच आहेत, परंतु ह्या गोष्टींना त्यांचा विरोध होता अजितदादांचा, आणि ते पण आता त्या महायुतीमध्ये आहेत ना. मग नितेश राणे त्यांचा अजेंडा पुढे चालवणार का? आज त्यांनी हे भोंगे हा विषय आहे. आज राज ठाकरेंची सुद्धा ती भूमिका आपण बघितलेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी त्याच्या विरोधात आंदोलन केलं आणि भोंगा हा विषय मशिदीवरचा बऱ्यापैकी आवाज कमी झाले, काही जणांनी ते काढून पण टाकले, परंतु नंतर परत जैसे थे आहे असे आरोपही त्यांचे चालू आहेत. मग तोच विषय घेऊन नितेश राणे सुद्धा अलीकडेच बोललेले आहेत की हे भोंगे बंद झाले पाहिजेत. आता तर तुम्ही मंत्री होत आहे, मग त्याच्यावर तुम्ही निर्णय करणार का? तर आता अशा चर्चा आहेत की नितेश राणे हे आक्रमक राहणार आहेत. त्यांनी त्यांचा अजेंडा राबवण्याची सगळी तयारी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जरी त्याची चर्चा नसली तरी हे राणे कुटुंब आहे. हो, राणे कुटुंब हे स्वयंभू आहे, हे धाडसी व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे अगदी नारायण राणेंच्यापासून आपण बघितलं, शिवसेना जशी बाळासाहेब ठाकरेंची पुढं गेली, त्याच्यामध्ये योगदान नारायण राणेंचंही मोठंच होतं. छगन भुजबळ होते, सगळीच मंडळी होती. नंतर ते मतभेदातनं सगळे विखुरलं गेलं, ते कुठल्या पक्षात गेले, ते कुठल्या पक्षात गेले, पण त्यांचा प्रखर हिंदुत्ववाद हा त्या कुटुंबात, राणे कुटुंबात आहेच, हे नाकारता येणार नाही. मग आता नितेश राणे जर का ते मंत्री झाले तर त्याच्याविषयी काय नव्यानं कायदा करणार आहेत का? ते भोंगे काढायसाठी सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे, त्यामुळे त्याच्यासाठी कायदा करायचं काय कारण नाही. परंतु ह्या अनाधिकृत मशिदी असतील त्याच्यावर सुद्धा हातोडा पडणार असं त्यांचं काहीतरी चर्चा चालू आहेत असं म्हणतात. मग त्याच्यातनं एकच विषय भोंग्याचा झाला, मशिदी झाला, कट्टरपंथीयांचा बंदोबस्त करू. काही वेळेला त्यांनी जसं MIMनं मधल्या काळामध्ये जी भूमिका घेतलेली होती, पोलिसांना थांबवा एक दिवस मग दाखवतो वगैरे वगैरे, आता त्या खोलात जाण्यात अर्थ नाही, कारण मग जातीयवाद पेटवल्यासारखं होतंय. आपल्याला ते करायचं नाही आहे. आपल्याला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि जातीय भेद हे नसले पाहिजेत, ह्या मताचे आम्ही आहोत आणि असंच असलं पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी दुसरीकडनं म्हणजे कुणीतरी कट्टरपंथीय, कुणीतरी त्या समाजाला, सगळा समाज त्याला सामील असतो का? नसतो. मुस्लिम समाजातल्या एखाद्यानं काहीतरी चुकीची वागणूक केली की सगळा मुस्लिम समाज दोषी धरला जातो. तसं हिंदूंच्या मध्ये सुद्धा असतं, तसं सर्व क्षेत्रामध्ये असतं. परंतु आत्ता विषय येतोय तो नितेश राणेंचा येतोय. नितेश राणे हे फक्त हिंदुत्ववादी बुरखा पांघरलाता का खरोखर ती धोरणं राबवणार आहेत, आणि ते राबवताना महायुतीत अडचणी येणार का? आणि जर का असं झालं म्हणजे मग आता असं बोललं जातं, नितेश राणे समर्थकही बोलतायत की दुसरे योगी म्हणून आम्ही आता नितेश राणेंच्याकडे बघतो. योगी उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत ते दुसरे योगी, म्हणजे उद्या ह्या निवडणुका सगळ्या झाल्या, आता ते मंत्री होतील आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ते आता महाराष्ट्राला सुपरिचित झालेले आहेत, माहितीचे आहेत की हिंदूंच्यासाठी हे लढणारी व्यक्ती आहे म्हणतात. परंतु त्याच्यामध्ये कायदा कानून हे सगळ्या गोष्टी बघूनच त्यांनी पुढे गेलं पाहिजे ना.
का ते सोडून जाताच येणार नाही, कारण महायुतीचं सरकार आहे. परंतु पुढच्या ज्या वेळेला निवडणुका येतील 2000 आता ह्या झाल्या 2029ला आपण जर का बघितलं तर कदाचित हिंदुत्ववादी चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदाचं नाव सुद्धा त्यांचं येऊ शकतं असंही त्यांचे समर्थक बोलतात. म्हणजे आता ही धोरणं राबवली जाणार का? आणि जी अनुदानं दिली जातात त्या मुस्लिम समाजातल्या ज्या विविध घटकांना वगैरे ते सुद्धा आम्ही दिली जाणार नाही, ते सगळं बंद करू. मग ह्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं धोरण काय असणार हे सगळं बघण्यासारखं आहे. आता इथनं पुढच्या काळात मंत्रिपद एकदा वाटप झाला आणि हे जर का नितेश राणेंनी काही केलंच नाही तर मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं हिंदुत्वाचा वापर केला का? मग वोट जिहाद हा विषय तुम्ही आणलात, बटेंगे तो कटेंगे हे विषय आणलेत. मग हे जे तुम्ही त्याच्यावर आरोपही झाले, धार्मिक ध्रुवीकरण वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु आता नितेश राणेंच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मग त्याच्यातनं कुठं जातीय दंगली नाही ना उसळणार, हे पोलीस खात्याला भीती असणार. तसं होऊ नये आणि कायदेशीर मार्गानं जे म्हणून काही सर्व समाजासाठी धर्मासाठी करता येईल ते करावं, अशा पद्धतीनं नितेश राणे पुढे जातील अशीच अपेक्षा आहे. आगामी काळात काय काय होतं हे आपण पाहूच. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.